कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संभाजीनगर परिसरातील स्वाती विहार कॉलनी, आदर्श वसाहत, कामगार चाळ या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांनी कॉर्नर सभा घेतल्या। या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या सभांमध्ये बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी देशातील लोकशाही धोक्यात आणण्याचं काम भाजपनं केलं असून ही लोकशाही टिकवण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन केलं। स्वाती विहार कॉलनी इथल्या कॉर्नर सभेत बोलताना सामाजिक कार्यकर्ते महेश बराले यांनी या निवडणुकीत खासदार मंडलिक यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल असं सांगितलं। सामाजिक कार्यकर्त्या पूजा आरडे यांनी भाजप सरकार गरिबांचं शोषण करत असल्याचा आरोप केला। यावेळी हैबत इंगळे सरकार, बापू शेळके, मारुती माळी, किशोर यादव, प्रदीप चौगुले, युवराज पाटील, सुनील दावणे, सदाशिव खोराटे, विकासिनी घाटगे, मीना लाड यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। आदर्श वसाहत इथं झालेल्या कॉर्नर सभेत जातीयवादी मोदी सरकारला आम्ही कदापिही मतदान करणार नाही, दलित आणि मुस्लिम समाज हा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना मतदान करेल अशी ग्वाही ज्येष्ठ नागरिक मारुती माळी यांनी दिली। यावेळी योगेश कांबळे, सुमन गुडुळे, राजेंद्र माळवी पाटील, गणेश पावले, काका चरापले, टीना कांबळे, राणी गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते। कामगार चाळ इथल्या कॉर्नर सभेतही आमदार ऋतुराज पाटील यांनी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांवर कडाडून टीका केली।